कुठलाही सण आला ना माझी इथून सुरुवात होते. तर नमस्कार मंडळी, श्रीराम समर्थ सर्वांना. तर आज संक्रांत होते आणि संक्रांतीचं मला पुरणपोळीचा इथे स्वयंपाक करायचा होता. तर कुठलाही सण आला ना मी सगळ्यात अगोदर तर इथं सकाळी सकाळी सगळंच काम वगैरे आवरून झालं, आंघोळ झाल्यानंतर सगळ्यात अगोदर तर इथे मी पुरण घालून घेते. एक अर्धा एक तास इथं आपली जी हरभऱ्याची डाळ असते ती भिजू घालायची आणि नंतर शिजवायला टाकताना थोडंसं नमक आणि हळद टाकून इथे शिजत टाकायची. म्हणजे कसं बाकीचं थोडंसं आवरेपर्यंत इथं डाळ शिजवून घेते, मग दुसरं काम करायला सुद्धा सोपं जाते. हे माझे चिल्ले पिल्ले माझ्यासोबत असतात आणि नेमकं सणावाराला ना मुलांना देखील सुट्टी दिलेली असते. आपल्याला तर आवरायचं असते आणि त्यांची सुद्धा सुट्टी असते. आज इथे शिवमला सुद्धा सुट्टीच होती आणि पुरण टाकल्यानंतर मग इथं मी देवपूजा करायला घेतली. म्हणजे कसं पुरण वगैरे होते तोपर्यंत देवपूजा वगैरे आवरेपर्यंत पुरण वगैरे शिजून जाते. मग इथं देवपूजा करायला घेतली आणि देवसुद्धा सोबतच होती. तिच्यासोबत देवपूजा करत असताना तिच्यासोबत इथं गप्पा मारत बसले. बऱ्याच वस्तू आमच्या इकडं तिकडं हलवून जातात. देवपाट खालीच असल्यामुळं ना बऱ्याच दाणं इथं अगरबत्ती किंवा काड्याची पेटी हे लेकरं उचलून घेतात आणि इकडे तिकडे फेकून देतात. मग मी जेव्हा पण देवपूजा करायला येते मला हे ते सापडत इथं बसावं लागते. लगेच देवपूजा वगैरे आवरून घेतली. मी तुळशीला वगैरे पाणी घालून घेतलं, कालच्या खणाला हळदी कुंकू लावून घेतलं आणि लगेच इथं स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. पुरण इथं शिजतच होतं. तर इथं सगळ्यात अगोदर तर मग इथं मी पीठ तेमून ठेवलं. चांगलं पुरण शिजलं की तर शिजायला टाकलं की लगेच पीठ तेमून घ्यायचं. म्हणजे कसं ते पण चांगलं भिजलं ना पुरणाच्या पोळ्या चांगल्या येतात आणि सोप्या पण जातात करायला. चांगलं भिजल्यानंतर लगे केल्यास मग पुरणाच्या पोळ्या चांगल्या येत नाही. त्याच्यानंतर इथं भात टाकून घेतला आणि सोबत इथं लगेच भाज्याचं देखील पीठ तेमून घेतलं. माझं हे नेहमीचीच रुटीन आहे. जेव्हा पण मी स्वयंपाक बनवते ना सगळ्यात अगोदर तर पुरण टाकते, त्याच्यानंतर भात टाकते, त्याच्यानंतर पीठ तिंबून घेते, त्याच्यानंतर भज्याचं पीठ देखील तिंबून घेते. भज्याच्या पिठासाठी कधी कधी मिरची भजी करते तर कधी कधी साधे भजे करते. भज्याचं पीठ टाकून घेतलं, कांदा मिरची सगळं कापून त्याच्यामध्ये टाकून घेतला, थोडंसं आपला ओवा आणि थोडंसं इथं मी खायचा सोडा ॲड केला होता. आपण टाकू शकतो खायचा सोडा. तुम्ही जर इथं गव्हाचं पीठ देखील ॲड करत असाल तर गव्हाच्या सोड्याची खायच्या सोड्याची गरज लागत नाही. सगळं आवरून घेतल्यानंतर मग हे लेकरांना पण बघावं लागतं, त्यांचा नाश्ता पाणी. त्यांच्यासोबत खेळता खेळता बराच माझा टाईम भरपूर असा निघून जातो आणि कधी सकाळच्या 8 वाजताचे कधी 12-1 वाजतात ना मला समजतसुद्धा नाही. आता इथं माझं पुरण शिजलंच होतं तर चांगलं चाळणीमध्ये काढून घेतलं आणि पुरण शिजवायला लागले. मैत्रिणीचा कॉल आला होता. चांगलं तिला 1-1.5 तास फोनवर बोलत मग मी स्वयंपाक करत बसले. खरं तर सणावाराला टाईम भेटत नाही, पण त्या दिवशी आम्ही एकमेकीला आठवण काढतो आणि असं बोलत बसतो. इथं पुरण वाटून घेतल्यानंतर लागली तिथं मी पुरण करायला घेतलं. जेवढी आपण पुरणासाठी डाळ घेतली तेवढी तिथं साखर देखील ॲड करून घ्यायचं आणि चांगलं इथं पुरण इथं मी पोळून घेतलं होतं. त्याच्यानंतर थोडीशी बडीशोप आणि जायफळ इथं घालायला विसरायचं नाही. पुरणामध्ये ना एकदम छान अशी टेस्ट येऊन जाते. पुरण काढून घेतलं, त्याच कढई घासून घेतली, त्याच्यामध्ये इथं मी खोबरं आणि लसण इथं भाजून घेतला होता आमटीसाठी आणि त्याच्यातच इथं कढी करून घेतली होती. त्याच्यानंतर लगेच इथं भजे करायला घेतले, कारण त्याच कढईत मला आमटीसुद्धा टाकायची होती. मी शक्यतो एकच कढईचा वापर करते. सणावाराच्या दिवशीनं भांडी जास्त पडतात, मग काय करायचं, जे कढईनं त्याच कढईमध्ये करायचं आणि ज्याच्यामध्ये आपल्याला वाढायचं त्याच्यामध्ये काढून घ्यायचं. आता इथं कढी आमटीत माझी तयारच होती. त्याच्यातच मी इथं पापड देखील काढून घेतले होते आणि भजेसुद्धा काढून घेतले होते. नैवेद्य वगैरे तर मी दाखवलं नव्हतं, पण पापड वगैरे केलं की मुलांना अगदीच खायला आवडतात. मग काय देऊ आज लाईनच लागली होती पापड दे म्हणून. दुसरं काय खायचं असलं की तिला जीवावर येतं, पण पापड खायला तिला आवडतात. मग काय असं वाटीमध्ये घेऊन जावं लागले आणि परत येऊन पापड मागत होती. इथं आमटी कढी भजे पापड झाले होते, पण मला इथं लगेच दूधसुद्धा बनवून घ्यायचं होतं. कालची साय मी तशीच ठेवली होती. जेव्हा पण सण असतो त्याच्या आदल्या दिवशी जे आपण दुधाचं पातेलं असतं त्याची साय मी काय टाकत नाही तुपासाठी. त्याच्यातच मी इथं दूध बनवून घेते. साईचं दूध एकदम छान लागतं. आज उपवास आणि एकदम उशिरा इथं वाण द्यायचं असल्यामुळं लगेच चहा बनवून घेतला स्वतःसाठी, कारण एकदम थकून गळून जाते माणूस सकाळपासून उपाशी राहिल्यानंतर. आणि मग चहा पण घेतला. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचं काम म्हणजे पुरणपोळीचं. आता पुरणपोळी बनवायच्या अगोदर सगळं किचन वगैरे साफ करून घेतलं आणि जे भांडेवर ते थोडेफार ते देखील इथं घासून घेतले आणि सगळ्यात अगोदर तर इथं मी नैवेद्य बनवून घेतला. देवासाठी खणासाठी इथं नैवेद्य बनवून घेतला आणि त्याच्यानंतर मी पुरणाच्या पोळ्या करणार होते. आता सगळ्यात अगोदर तर भाजी वगैरे केल्यानंतर किचन साफ करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पण कसं थोडंसं मोकळं वाटतं पुरणपोळी वगैरे करायला. नाहीतर सगळा गर्दा असला किचनवर की स्वयंपाक असं करावं असं जास्त वाटत नाही.
मग मी भाज्या वगैरे झाल्या की लगेच भांडे वगैरे घासून घेते. म्हणजे आपल्याला पण वाटत नाही की आपण पुरणपोळीचा स्वयंपाक केला आहे आणि किचन पण लगेच आवरायला जाते. इथं मला काही पुरणपोळ्या म्हणजे जमत नाही असं नाही, मी तर प्रत्येक सणाला पुरणपोळीच करते. पुरी भाजी वगैरे असं मी शक्यतो कधी करत नाही. कुठलाही सण असला की पुरणपोळी केलं की मला सण असल्यासारखं वाटतं. आता आपली एक गोष्ट आहे की आपण प्रत्येक सणाला पुरणपोळीच करतो, कोणाकोणाला आवडत नाही. पण पुरणपोळी जर सणाला नाही केली तर मग सण असल्यासारखं सुद्धा वाटत नाही. पोळ्या इथं मस्त अशा टम्म फुगल्या होत्या. कधी कधी फुगतात, कधी कधी नाही फुगत, पण चांगलं पीठ वगैरे भिजलं की पोळ्या फुगतातच, त्यांना फुगण्यापासून कोणी थांबू शकत नाही. सगळ्या पोळ्या वगैरे बनवून घ्यायच्या होत्या मला. देवला बघत बघत आणि खाऊ घालत घालत मी पोळ्या करत होते. मुलांना नेमकं आजच सुट्टी देतात, त्यांच्या पप्पाला पण दिली असती तर बरं झालं असतं. कारण आपला सण हे स्वयंपाक आणि आपल्याला स्वतःचं पण आवरायचं असतं. वर्षभरानंतर खूप वाट बघून आपला हा सण आलेला असतो आणि एकदम कामातच चालला जातो. कधी कधी तर मला वाटतंय सण तर काही नाही, पण किचनमध्येच सगळा टाईम चालला जातो. मस्त अशा टम्म पोळ्या फुगल्या होत्या. फुगलेली बघून स्वयंपाक करणारीला मस्त वाटते. सगळ्या पोळ्या वगैरे झाल्यानंतर मग मात्र मी सगळं किचन वगैरे आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर आमची देव इथं वाढू लागली. पप्पाला जेवायला वाढायली काय भिंती केल्यात बाई इकलीच. सुंदर लेकरच झाले तुला. तिला मांडीवर बसायचंय. मम्मी आणि मस्त असं माझं संक्रांती स्पेशल जेवण तयार होतं. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर 3च्या नंतर मी इथं पहिल्यांदा हळदी कुंकू तुळशीला वगैरे देऊन घेतला आणि नंतर मी वांदेला गेले होते. तर चलो बाय, परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर.